नमस्कार. माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज जे काही कामकाज झालेलं आहे म्हणजे गेल्या काही दिवसापासून ज्याला सायझेबल करेक्शन म्हणू शकतो ना, ते आज आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ते निफ्टी असू द्यात किंवा बँक निफ्टी असू द्यात, पण जी मुवमेंट अपेक्षित होती तशी काही झालेली नाही आहे. बरं, आपलं कालच्या ॲनालिसिसमध्ये काय चुकलं हे सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर उद्यासाठी म्हणजे जी निफ्टीची एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने प्ले आउट होऊ शकते आणि बँक निफ्टीच्या आता महत्त्वाचे लेवल काय असतील ते पाहणार आहे. त्या अगोदर आपलं काय चुकीचं झालं होतं नक्की ते पाहूया. कालचं ॲनालिसिस जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं असेल तर त्यामध्ये आपण काय डिस्कस केलं होतं की 24,420 किंवा 24,430 कालचं क्लोजिंग हे तिथं होतं, म्हणून आपण 24,460 ही लेवल पकडली होती की जर याच्यावरती आपण निघतोय तर नक्कीच आपण कॉल साईडला जाणार आहोत. आणि मार्केटचं ओपनिंगही त्याच्यावरती झालं, इथे सस्टेन झालं नाही, म्हणजे कॉल साईडचा ट्रेड तर नक्कीच आपला बनला नाही. पण ओव्हरऑल जर मार्केटवरती आपलं ॲनालिसिस पाहिलं किंवा जो आपला व्ह्यू होता तो बुलिश होता. म्हणजे हे नाकारून चालणार नाही की आपला व्ह्यू बुलिश होता ना, की आज इवन वीकली ॲनालिसिसमध्ये हे आपण हेच डिस्कस केलं. तर वीकली ॲनालिसिसचं बऱ्यापैकी जिथून आपण सुरुवात केली तिथून आपण वरती आलेलो होतो आणि काल हेही डिस्कस केलेलं होतं की ॲटलिस्ट 24,320 आपण बाईंगची संधी शोधणार आहोत. 24,320च्या खाली नक्कीच आपण सेलची अपॉर्च्युनिटी शोधणारे हे डिस्कशनही काल झालेलं होतं, परंतु मी काल सांगितलं होतं की इथे कमी क्वांटिटी ठेवा. बरं, आता या लेवल मला सांगण्यासाठी आता योग्य आहेत की 24,320च्या खाली आपण पुट साईडचे ट्रेड घेणार होतो किंवा सेलिंग साईडचे ट्रेड प्लॅन करणार होतो आणि त्याचं टार्गेट हे डिस्कस केलेलं होतं की 24,250 आहे, त्यानंतर 24,075 आहे आणि त्याच्यामध्ये एक लेवल सांगितली होती 24,050-75 आणि त्याच्यामध्ये एक लेवल सांगितली होती 24,150. अगदी जर त्या दृष्टीने पाहिलं तर एक्झॅक्ट आपलं जे दुसरं टार्गेट होतं तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. इथे येऊन मार्केटने थोडं वेळ सस्टेन केलं, ब्रेकडाऊन दिला. मी कॉलच्या पोझिशन ज्या आहेत त्या इथे नक्कीच एक्झिट केला, पण ओव्हरऑल बायस जो होता ना तो बुलिश होता आणि हे जे काही झालेलं आहे ना त्याची अपेक्षा नक्कीच नव्हत्या. म्हणजेच हे आपल्या कालच्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला दिसलेलं नव्हतं. म्हणून मी म्हणतो की काल आपल्याकडनं नक्की काय चुकी झाली की काल आपल्याला माहिती नव्हतं की या पद्धतीचा फॉल येऊ शकतो. जर मार्केट इथे येऊन वरती गेलं असतं आणि मग पुन्हा खाली येताना फॉल झाला असता आणि नंतरून 320 ब्रेक झाला असता ना, तर आपण नक्कीच म्हटलं असतं की चला, काल जे आपण डिस्कशन केलं तर 320ला एक सपोर्ट घेतला, मार्केट वरती गेलं, ती रॅली सस्टेन झाली नाही आणि ब्रेकडाऊन झाला, तर ते होताना पाहिलं नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की नेहमीच आपण बरोबर येऊ शकत नाही. म्हणजे काल जे झालं, काल लेवल वाईज जरी आपण बरोबर असलो तरी जो आपला व्ह्यू होता ना तो नक्कीच डाऊन साईडचा नव्हता. त्याच्यामुळे मी कुठेही ही जी पूर्ण फॉल आहे, मी माझ्या टेलिग्राम चॅनललाही मेसेज करून ठेवला होता की मी ॲटलिस्ट डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करणार नाही आहे. कॉलचा एसएल हिट झाल्याच्यानंतर मी शांत बसेल आणि मी तसंच केलं. इथे कुठेही पुट घेतलेला नाही आहे. पण याने एक गोष्ट लक्षात येते, तुम्हाला काय समजून घ्यावं लागतं की मार्केट सुप्रीम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे जे दिसतंय चार्टवरती कधी कधी त्याच्या उलट किंवा त्याच्यापेक्षा वेगळं, उलट तर नाही म्हणते ना, परंतु त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं घडू शकतं आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे. माझ्याकडे जो काल आपण डिस्कशन केलं तो होता 24,320 आणि मग त्याच्या खालचा जो आहे तो मी फॉलो होऊन दिलेला आहे. त्याच्यामध्ये कोणताही ट्रेड प्लॅन केलेला नाही. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस FI सेलिंगला येतात ना त्यावेळेस ते वाट पाहून सेल करत नाही, अगदी शार्प सेलिंग करतात. म्हणजे जरी एवढा मोठा फॉल दिसत नसतं ना दिवसभरामध्ये, पण हे जे काही सेलिंग झालेलं आहे पहिल्या हाफमध्ये अगदी 10 वाजेपर्यंत 10-10:30 वाजेपर्यंत जर पाहिलं तर अतिशय शार्प होतं. आत्ता पाहताना एवढं वाटत नाही, कारण का त्यानंतरची जी ही रिकव्हरी आहे ना, म्हणून म्हणजे 50% तर आज कव्हर केलेलं आहे मार्केटने. पण ओव्हरऑल पाहिलं तर एकदम शार्प झालेलं होतं. सगळे पॅनिकमध्ये आलेले होते. पोर्टफोलिओ जे मागच्या 4-5 दिवसामध्ये किंवा मागच्या इलेक्शननंतर जे अगदी 30-30, 40-40% गेलेले स्टॉक होते ना, अचानक 5-5, 10-10% फॉल होताना आपण पाहिलेलं होतं. त्यामुळे नेहमी एसएलवरती लक्ष ठेवायचं आहे आणि ज्या दिवशी आपल्याला लक्षात येतं की आपला व्ह्यू जो आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये मार्केट जाते, एक तुम्ही आपला स्टॉप लॉस घ्या आणि शांत बसा. बाकी या लेवल नक्कीच होते आपल्याकडे, कारण की चार्ट आहे, चार्टवरती लेवल तुमच्याकडे असणारच आहे. फक्त तुमचा व्ह्यू काय आहे हे महत्त्वाचं आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला चेंज करायला संधी मिळते का नाही हे तेवढं महत्त्वाचं आहे. की पुन्हा एकदा सांगतो 24,320च्या खाली नक्कीच आपल्याला पुट घ्यायचं होतं, पण कधी मी पुन्हा हे जे सांगितलं अगोदर की इथून जर रिव्हर्सल आला असतं थोडंफार ते सस्टेन नसतं झालं आणि मग नंतरून जर येते ना तर तो परफेक्ट आपला पुट साईडचा ट्रेड बनला असता. परंतु डायरेक्ट ब्रेक झाल्यामुळे आपल्याला अंदाज नव्हता किंवा तेवढी शक्यता वाटत नव्हती. गेल्या एवढ्या दिवसापासून जे बुलिशनेस होतं मार्केटमध्ये, कदाचित इथून वरती येईल किंवा इथून वरती येईल ही अपेक्षा आपण ठेवून होतो. नक्कीच कॉल घेतला नाही, नंतर शेवटी इथे कॉल ट्राय केलेला आहे, परंतु इथे कुठेही घेतलेला नाही हे लक्षात ठेवतो. बँक निफ्टीवरती जाऊ, त्यावेळेस बँक निफ्टीमध्येही एक स्पेशल केस घडलेली आहे किंवा कशा पद्धतीने कामकाज झालं तिथेही एकदम थोडक्यात समजून सांगतो. अगोदर निफ्टीचे जे काही उद्याच्या लेवल आहे ना त्या महत्त्वाच्या. पण मार्केटने काय केलेलं आहे, 24,150 एक लो बनवलेला आहे. त्यानंतर मार्केटवरती पुन्हा एक छोटंसं
रिट्रेसमेंटचं आणि आता वरती झालेलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा हायर आहे फॉर्मेशन मार्केट तयारीत आहे करण्याच्या. म्हणजे आता उद्यासाठी महत्त्वाचं काय असणार आहे तुमच्यासाठी, ही लेवल खूप महत्त्वाची ठरू शकते उद्या, ती आहे 24,220. म्हणजे 24,220च्या वरती आहोत ना, तोपर्यंत आपण सेफ आहोत. म्हणजे काय की बुलिश ट्रेड बनू शकतात का, तर थोडं अवघड आहे. पण उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा थोडंफार खाली होऊन, पण जास्त खाली नाही, म्हणजे 24,270च्या खाली न जाता जर मार्केट पुन्हा वरती जायचा प्रयत्न करत आहे आणि हा जो हाय बनलेला आहे 24,340च्या आसपास, तो जर ब्रेक होतोय ना, तर हा जो काही फॉल झाला आहे तो उद्या रिकवर होऊ शकतो. कारण का उद्या एक्सपायरी आहे आणि जर तुम्ही PCR पाहिला तर तो खूप कमी झालेला आहे. आज बँक निफ्टीमध्येही PCR कमी होता, परंतु ती रिकव्हरी आलेली नाही. कदाचित उद्या निफ्टीमध्ये तसं न होता कमी PCR असल्यामुळे आपल्याला एक शार्प अपसाईडचा मूव पाहायला मिळू शकतो. मग 340च्या वरती तुम्ही ॲटलिस्ट 450 किंवा 500पर्यंतच्या लेवलसुद्धा अपेक्षा ठेवू शकता आणि त्या पद्धतीने प्लॅन करू शकता. फक्त त्यावेळेस मग तुमचा स्टॉप लॉस हा स्ट्रिक्ट असला पाहिजे. जर 340 ब्रेक होते तर 320 किंवा 315 हा तुमचा, त्याच्याहीपेक्षा अजून थोडा खाली घ्या 300 राऊंड फिगर, हा तुमचा एक शार्प किंवा स्ट्रिक्ट SL असला पाहिजे. त्यानंतर मग 420, आजचा जो हाय बनला आहे तो 460 आणि 500-520. जर उद्या 500-520 ब्रेक झाला, जरी इथून 200 पॉईंट वरती वाटत असलं, जर 500 ब्रेक होते ना, तर 100-125 पॉईंट तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. अगदी 100-125 पॉईंट नाही, पण 70-80 पॉईंट तर निदान मिळतील. जर 500 1.5-1.25च्या अगोदर जर ब्रेक होते किंवा अगदी 2.5पर्यंत कधी ब्रेक होते मार्केट, त्याच्यावरती एक 5-10 मिनिट सस्टेन करते ना, तर वरती 60 ते 70 पॉईंट तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात जर फ्लॅट ओपनिंग नंतर वरती जाते. आता गॅपअपच्या केसमध्ये काय होऊ शकतं, गॅपअपची केस थोडी क्युरियस असू शकते. कारण का जर आपण पाहिलं तर अगोदर 2-3 वेळा 400च्या आसपास हाय बनताना पाहायला मिळाला होता. 374 असेल, 401 असेल, इथे हाय बनताना आपल्याला पाहायला मिळतं. जर इथे गॅपअप होतं आहे आणि मार्केटमध्ये एखादं डबल टॉप असेल किंवा एखादं बेरिश फॉर्मेशन बनतं आहे ना, तर त्याचा हाय हा तुमचा SL असू शकतो आणि मग तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता. मोठे टार्गेट नसतील, परंतु 320 असेल आणि 320 ब्रेक झालं तर 280 आणि हे 220 या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. आता आणि वरती गॅपअप नंतर जर सस्टेन होऊन जर ब्रेक होते, थोड्या वेळ मार्केट सस्टेन करते आणि 400-420 ब्रेक होते ना, तर डेफिनेटली आपण जे अगोदर डिस्कस केलं त्याच पद्धतीने कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. आता डाऊन साईड इंटरेस्टिंग होऊ शकते. मार्केट जर फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येते तर 220 हाच सपोर्ट असू शकतो. जर गॅपडाऊन याच्यामध्ये कुठेही होते, लक्षात घ्या, इथे गॅपडाऊन होऊन एखादी बुलिश फॉर्मेशन बनवते, सपोर्ट घेऊन वरती जाते ना, तर तुम्ही बाईंगचाच विचार करायचा आहे. फक्त क्वांटिटी इथे कमी ठेवा, कारण का या रेंजमध्ये काही होऊ शकतं. इथून मार्केट पुन्हा वरती येऊन असं एक डबल टॉप बनताना पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे इथे थोडं सावध ट्रेड करायचं आहे. आता डाऊन साईड कुठे आहे, तर ॲक्च्युअल जी फुल स्ट्रेंथने पुट साईडचे ट्रेड आपण कुठे प्लॅन करू शकतो, तर ही जी लेवल आहे ती आहे 24,170-165. ही लेवल ब्रेक होताना आपण फुल स्ट्रेंथने म्हणजे पूर्ण क्वांटिटीने डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याचं जे टार्गेट असणार आहे ते मग तुम्हाला 24,100, मी राऊंड फिगर सांगतो, खरं तर 24,075 24,100 आहे, परंतु लक्षात ठेवा 24,100, त्यानंतर 24,050 आणि नंतरून जर जास्त काय होतं तर 23,950च्या लेवलसुद्धा आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतात. 930-950 हा जो झोन आहे ना, तो पाहायला मिळू शकतो. म्हणजे 300 पॉईंट दिसत असलं तरी याच्या खाली एक्सपायरीचे एक शार्प सेलिंग आपण पाहू शकतो. आता क्युरियस केस किंवा थोडं डिफिकल्ट कुठं होऊ शकतो तुम्हाला, ही जी लेवल आहे, म्हणजे कदाचित काय होऊ शकतं, 24,220च्या खाली मार्केट निघलं ना, तर डाऊन साईडचा संकेत देऊन मार्केट इथे येऊन डबल बॉटम बनू शकतो. म्हणून इथे थोडं सावध ट्रेड करायचं आहे. जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर आहेत त्यांनी इथे पुटचा ट्रेड घेतला तरीही चालेल 24,220 ब्रेक होताना, परंतु तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, एक तर स्ट्रिक्ट SL असला पाहिजे आणि 24,170-175 या रेंजमध्ये मार्केट काय करते किंवा अगदी 24,150 या रेंजमध्ये काय करते ते पाहणं महत्त्वाचं आहे. इथे येऊन थोडं वेळ सस्टेन करून ब्रेक झालं तर मग डेफिनेटली तुम्हाला इथून पूर्ण ट्रेड मिळेल किंवा सेफ साईड तुम्ही याच्या खाली ट्रेड प्लॅन करा. हे 60-70 पॉईंट हातून गेले तरीही चालतील. हे आहे निफ्टीसाठी आणि उद्या एक्सपायरी आहे, एक मुवमेंटची अपेक्षा आहे ॲटलिस्ट निफ्टीकडून तरी. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये काय घडलं आहे, गेल्या खूप दिवसापासून एक टाईट रेंज होती. आपण काल बँक निफ्टीमध्ये हे जे ॲनालिसिस केलं ना, ते कशा पद्धतीने होतं, जर 52,300 ब्रेक होते ना, तर आपण डेफिनेटली पुट साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. अप साईडला मार्केट गेलंच नाही, त्याच्यामुळे कॉल साईडचा विचारही करण्यासारखी लेवल कुठेही नव्हती ना. इथे सुरुवातीला काय केलं मार्केटने, 250-300 इथे एक सपोर्ट घेतला आणि मार्केट पुन्हा वरती येण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सस्टेन झालं नाही. आणि म्हणजेच इथे सुद्धा 10-10:15 वाजेपर्यंत किंवा 10:30 वाजेपर्यंत जो काही फॉल होता, जो सकाळी लो बनला होता ना 52,075, जे की आपण डिस्कस केलेलं होतं, जे आपलं टार्गेट होतं, परंतु ट्रेड बनला नाही आपला पुढचा. आणि हा लो पूर्ण दिवसभर डिफेंड केला. मी डिफेंड केला असं का म्हणतोय, कारण का हा लो बनून जर मार्केट वरती आलं असतं ना, तर एक चांगलं रिव्हर्सल पाहायला मिळालं असतं. परंतु पूर्ण दिवसभर आणि विशेष म्हणजे आज एक्सपायरी असताना सुद्धा फक्त 70 ते 80 पॉईंट, जास्तीत जास्त 70 ते 80 पॉईंटमध्ये पूर्ण दिवस घालवले. म्हणजे सकाळी 11 पासून चाललं 11 ते 2 वाजेपर्यंत, 2-2:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये काहीही घडलेलं नाही आहे, ना कॉल साईड ना पुट साईड. विशेष म्हणजे एक्सपायरी होतं, लो PCR होतं, तरीही काही घडलेलं नाही. हां, शेवटी
शेवटी ज्यांनी हिरो झिरो ट्राय केलं ना, इथे झाला अगदी आम्ही 30-35च्या आसपास बाय केलेलं होतं. आपल्या जो मेन चॅनल आहे टेलिग्रामचं, तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. तिथे मी सुरुवातीला 30पर्यंत 25-30चं बाईंग केलं होतं. मला वाटलं अजून थोडं खाली येईल, ही जी कॅन्डल आहे ती इथपर्यंत येईल ही अपेक्षा होती, म्हणून मी 20 ते 25चं बाईंग केलं आणि तो 27चा लो देऊन 100-105 समथिंग काहीतरी झालेलं आहे. ज्यांना इथे ट्रेड मिळाला त्यांना चांगला ट्रेड मिळाला असेल एक्सपायरी, परंतु बाकी दिवसभर काहीही घडलेलं नाही आहे. आता उद्या इथे कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो? डेफिनेटली हा आता एक महत्त्वाचा सपोर्ट बनलेला आहे. जोपर्यंत आता हा ब्रेक होत नाही आहे, डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करता येणार नाही. पण अपसाईडचे ट्रेड आहेत का मोठे? तर बँक निफ्टीमध्ये सध्या तरी नाही आहे. कारण इथे पहा जी लेवल आहे 52,300, 350, इथे एक सेलिंग येऊ शकतं. त्याच्यावरती आहे 52,500, इथे एक सेलिंग येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये जर अपसाईडचे ट्रेड प्लॅन करत असताल तर थोडं सावध प्लॅन करू शकता. जर गॅपअप ओपन होतं आहे 300-350च्या जागा पुन्हा एखादं रिजेक्शन फेस होतं आहे, तर इथे 25 ते 30 किंवा 30 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून स्पॉटवरती एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. त्याचं टार्गेट हे 52,200 आणि 52,075 हे महत्त्वाचं आहे. 52,075 जर ब्रेक झालं ना, तर आपण 51,750 जे कालही डिस्कस केलेलं होतं तिथपर्यंत जाण्यासाठी तयार होत आहोत. आता हे निफ्टीवरती बऱ्याच अंश अवलंबून असणार आहे की जर निफ्टीवरती जाते तर बँक निफ्टी नक्कीच ब्रेकडाऊन जरी आला तरी सस्टेन होणार नाही, पुन्हा वरती येऊन या रेंजमध्येच क्लोज होईल. पण जर निफ्टीमध्ये सुद्धा ब्रेकडाऊन येतो आहे तर मात्र फॉल हा बँक निफ्टीचा जास्त असू शकतो निफ्टीपेक्षा. डाऊन साईडला जाताना बँक निफ्टी लीडर असेल, अपसाईडला जाताना निफ्टी लीडर असणार आहे. जर अपसाईडला ब्रेकआउट येतो आहे तर निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट येण्याची बँक निफ्टीमध्ये थोडी शक्यता कमी आहे. या झोनमध्ये खूप सारे रेजिस्टन्स आहे. जो ॲक्च्युअल ट्रेड तुमचा बनणार आहे तो 52,550च्या वरतीच जर तुम्ही निघताय तर, म्हणजे ही जी रेंज आहे अगदी ती 600-620 आहे, म्हणजे 550-620च्या वरती निघाला तरच तुम्ही पूर्ण क्वांटिटीने अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, जे की इथून जवळजवळ 400-450 पॉईंट वरती आहे. म्हणजे त्या मुवमेंटनंतर त्याच्यावरतीही तुम्हाला एक छोटासा रेजिस्टन्स आहे 52,800च्या आसपास. 52,800 ब्रेक झाला तर मग तुम्हाला उद्या 53,000 पाहायला मिळू शकतो. त्याची शक्यता थोडी कमी वाटते, म्हणून बँक निफ्टीमध्ये शक्यतो अपसाईडचे ट्रेड अवॉइड करा. ॲटलिस्ट 52,550-620 ब्रेक होत नाही तोपर्यंत. आणि डाऊन साईडचे ट्रेड अगदी जवळ आहेत. 52,075 ब्रेक होताना तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता. अगदी सेफ ट्रेडर असाल, म्हणजे डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करणार असाल तर स्टॉप लॉस इथे घेऊन या, आणि सेफ ट्रेडर असाल तर इथे स्टॉप लॉस असला पाहिजे. जरी माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.